हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे की आम्ही फिरायला जातो आहे। तर आज निघालो होतो आम्ही अंबरनाथहून जायला ठाण्याला जाण्यासाठी, कारण ठाण्याहून आमची ट्रेन होती केरलाची। हो, तर आता आम्ही आज केरलासाठी निघत होतो। अंबरनाथवरून आम्ही लोकल पकडली होती, फास्ट लोकल होती। लोकलनी आम्ही गेलो होतो ठाण्याला। ठाण्यापासून आमची ट्रेन होती 4:30 वाजता आमची ट्रेन होती। वेळेच्या अगोदरच आम्ही पोचलो होतो। भरपूर सारं लगेज होतं आमच्याकडे, सगळ्यांच्या 2-2 बॅग्स होत्या, ट्रॉली बॅग्स। ते घेऊन प्लॅटफॉर्मवरनं खाली उतरलो। आमच्या जिकडे ट्रेन येणार आहे आमची केरलाची, तिकडे त्या प्लॅटफॉर्मवर गेलो। कायरो पण खूप खुश होता, कारण त्याला नित्या भेटली होती। माझ्या फ्रेंडची मुलगी आहे नित्या, तिच्यासोबत तो खूप जास्त खुश होता। आणि त्यानंतर ना मुलांना भूक लागली होती, ट्रेन यायला वेळ होता। मग घरचा चिवडा बनवून घेऊनच गेलो होतो आम्ही। तो चिवडा मी त्यांना चारत होते। ट्रेन यायला वेळ होता, 15-20 मिनटं होती अजून। 15-20 मिनटानंतर मग ट्रेन आली होती। आम्ही ट्रेनमध्ये बसलो। सुरुवातीला थोडं वेगळं वाटत होतं, कारण सगळे वेगळे होते आमचे, म्हणजे जे सीट नंबर होते ते सगळे वरचे होते, खाली 2 अनोळखी लोक होते। पण मग नंतर हळूहळू ना त्यांच्याशी ओळख झाली। ते पण खूप छान फ्रेंडली झाले आमच्याशी। कायरो पण छान खेळत होता, नोटपॅड घेऊन गेले, त्याची 1-2 खेळणी घेऊन गेले होते मी। ते खेळत होता छान। कायरो आणि नित्या तर होतेच, पण बाजूच्या 2 मुली पण आल्या होत्या काय त्यांच्यासोबत खेळायला। त्यांचा छान टाईमपास झाला। संध्याकाळी मग आम्ही थोडं चिवडा वगैरे खाल्ला होता। नंतर रात्रीचं जेवण आम्ही घरूनच बनवून आणलं होतं। ट्रेनमध्ये घरचं जेवण खाण्याची मजाच वेगळी आहे, खूप छान वाटत होतं। सगळेजण आम्ही फर्स्ट टाईम असं लाँग जर्नी करत होतो। घरचं जेवण खूप छान वाटत होतं। थेपले, मेथीचे, लोणचं, शेंगदाण्याची चटणी, त्यानंतर पुलाव घेतला होता आम्ही। माझ्या एका फ्रेंडनी ना पालकचे शंकरपाळ्या बनवून आणल्या होत्या। खूप छान जेवण झालं होतं, मस्त अगदी घरासारखं जेवण झालं होतं। घरात बसून जेवल्यासारखं वाटत होतं, खूप छान वाटलं। लेट झाला होता, मग आम्ही लेटच, म्हणजे ट्रेन होती ना आमची 4:30ची। जेवण वगैरे करून मग सगळेजण छान झोपून गेले होते, थकले पण होते ना, कारण दिवसभर आमची धावपळ झाली होती। सकाळपासून आम्ही स्वयंपाक करण्यामध्ये, नाश्ता बनवण्यामध्ये, पॅकिंग करण्यामध्ये बिझी होतो। सकाळी उठून छान व्ह्यू एन्जॉय केला, खूप छान वाटत होतं। गोवा वगैरे सोडलं होतं आम्ही त्यावेळेस सकाळी। खूप छान व्ह्यूज होते, रिव्हर्स होत्या, पाणी वगैरे, सगळी नारळाची झाडं, खूप छान होतं। नाश्ता आम्ही थेपले जे आमचे उरले होते त्याचाच नाश्ता केला होता, थेपले आणि शेंगदाण्याच्या चटणीचा। मुलं छान एन्जॉय करत होते, खेळत होते। त्यांना ना अजिबात बोर झालं नाही, कारण 3 मुलं होते ना, त्यामुळं 4 नित्या पण होती। सगळेजण छान मस्त खेळत होते। मुलं एन्जॉय करत असेल ना, म्हणजे आपल्याला पण छान मजा येते। आणि इकडे बघा, आम्ही तंबोला खेळतोय, हाऊजी खेळतोय। कुणाल 2दा जिंकला होता, त्यामुळं मग आम्ही भरपूर एन्जॉय केला। आणि नंतर नाश्त्याला चिवडा वगैरे खाऊन घेतला। प्रश्न होता तो म्हणजे फक्त दुपारच्या जेवणाचा, कारण ट्रेनमधलं जेवण तर आम्हाला खायचं नव्हतं। म्हणून मग आम्ही असा विचार केला होता की स्विगी किंवा झोमॅटोवरून आम्ही बुक करेल। पण गाडी ना म्हणजे लेट झाली होती खूप, आणि 3 वाजता आम्हाला ते जेवण भेटणार होतं। पण मग एका स्टेशनला, म्हणजे मँगलोरुला गाडी थांबली होती। त्यावेळेस 10 मिनटं थांबली होती, जास्त वेळ थांबली होती। मग त्यावेळेस एग बिर्याणीवाला होता तिकडे, मग आम्ही एग बिर्याणी घेतली, सगळ्यांनी खाल्लं छान। संध्याकाळी रात्र जशी जशी होत गेली तसं थोडं बोर होत गेलं, कारण गाडी आमची 3 तास लेट झाली होती। त्यामुळं सगळेच आता डाऊन झाले होते। कायरोला पण टोपी वगैरे घातली होती मी, AC थोडा फास्ट झाला होता। मग टाईमपाससाठी मी नेलपेंट लावत होते, बसलो होतो आम्ही सगळे। मग आम्ही फायनली उतरलो 8:30 वाजता। आम्ही 4:30 किंवा 5 वाजता उतरणार होतो, पण 8:30 वाजता आम्ही उतरलो, खूपच लेट झाला होता। ऑटो करून आम्ही हॉटेलमध्ये गेलो। हॉटेल खूप छान होतं, MG रोडमध्ये, मेन मार्केटमध्येच हॉटेल होतं। खूप छान हॉटेल होतं। हॉटेलमध्ये गेलो, फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली। खूप थकवा आला होता, कारण गरम गरम पाण्याने छान आंघोळ केली। जेवण मागवलं, चिकन करी, राईस, जेवण केलं आणि आराम केला। तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ हाच होता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय.